हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पॅराशूटच्या छोट्या बॉटलपासून आपण अननस बनवणार आहोत। ते कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। हे अननस खूप छोट्याशा बॉटलवर बनवलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पॅराशूटच्या मोठ्या बॉटलवरही हे अननस बनवू शकतात। दिसायला खूप सुंदर दिसतं, अगदी छोटंसंच आहे पण दिसायला खूप छान दिसतं। सो एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत। सो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। हे अननस कसं बनवायचं ते आपण पाहूयात। चला तर मग सर्वप्रथम मी इथे एक मॅजिक रिंग बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण 14 खांब विणून घेणार आहे। हे डबल खांब आपल्याला विणायचे आहेत। मॅजिक सर्कल बनवायचं आणि त्याच्यावरती 14 डबल खांब विणून घ्यायचे आणि ते स्लिप स्टिचने अटॅच करायचे। हा होईल आपला पहिला राऊंड। त्यानंतर आपण पॉपकॉर्न स्टिच विणणार आहोत। फक्त 5 राऊंड विणणार आहोत पॉपकॉर्न स्टिचचे। 5 एका राऊंडमध्ये 5 पॉपकॉर्न बनवायचे आणि त्याच पद्धतीने आपण 5 राऊंड विणून घेणार आहोत। ही बॉटल खूप छोटीशी आहे। जिथे आपण पहिला 3 साखळ्या विणल्या होत्या तिथे आपण 5 आणखी डबल खांब विणून घेणार आहोत आणि एक गॅप ठेवणार आहोत आणि नंतर हे पहा अशाच पद्धतीने विणून घेणार आहोत। दोन्ही पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये एक गॅप ठेवायचा, एका गॅप मध्ये 3 आणि दुसऱ्या गॅप मध्ये 3 अशा पद्धतीने 6 विणायचे आणि हे दोन्ही एकत्र लॉक करून घ्यायचे। एका खांबावरती 3 डबल खांब आणि त्यानंतर दुसऱ्या खांबावरती 3 डबल खांब व एक गॅप ठेवायचा। अशा पद्धतीने पहिला राऊंड। हे पहा इथे 3 डबल खांब, एका खांबावरती आणि दुसऱ्या खांबावरती 3 डबल खांब आणि नंतर हे असे लॉक करायचे आणि 2 चेन बनवून हे स्लिप स्टिचने अटॅच करायचं। याच पद्धतीने आता आपण हे जे छोटे छोटे गॅप बनवलेले आहेत 2 चेनचे त्याच्यामध्ये आपल्याला आता पॉपकॉर्न विणायचे आहेत। अशाच पद्धतीने हे 5ही राऊंड आपण विणून घेणार आहोत। पहिला राऊंड विणताना हे लक्षात ठेवायचं की एका गॅपमध्ये एका खांबावरती 3 खांब आणि त्यानंतर त्याच्या शेजारी 3 खांब, हे तिन्ही खांबाचे मिळून 6 खांब एकत्र अटॅच करायचे आणि त्याचा एक पॉपकॉर्न विणायचा आणि नंतर हा एक पॉपकॉर्न झाल्यानंतर मध्ये एक गॅप ठेवायचा, म्हणजे एक चेन, एक खांब गॅप ठेवायचा आणि पुढच्या खांबावरती आपल्याला 3 खांब आणि त्यानंतर 3 असे 6 एकत्र जॉईंट करून घ्यायचे। याच पद्धतीने आपण हे 5ही राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत। पहिला तसा विणायचा आणि तिथून पुढे प्रत्येक गॅपमध्ये आपण 6 खांब विणून एक पॉपकॉर्न विणून घ्यायचं आणि 2 चेन बनवायचे व ते अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचे। त्यानंतर याचे पान कसं बनवायचं ते आपण डीपमध्ये पाहूयात। खूप कमी वेळात आणि खूप छोट्याशा लोकरमध्ये हे अननस विणून तयार होतं। आता प्रत्येक गॅपमध्ये आपण 6 डबल खांब विणून घेणार आहोत आणि ते लॉक करून घेणार आहोत स्लिप स्टिचने आणि नंतर 2 चेन बनवणार आहोत आणि दुसऱ्या गॅपमध्ये पॉपकॉर्न विणायला घेणार आहोत। हा राऊंड ज्यावेळेस संपतो त्यावेळेस आपण 2 चेन बनवायचे आणि ते स्लिप स्टिचने अटॅच करायचे। असे आपल्याला 5 गॅप प्रत्येक लाईनला प्रत्येक राऊंडला तयार होतील। तर नेक्स्ट राऊंडला त्याच गॅपमध्ये आपण पॉपकॉर्न विणायचे आणि
पुढचा राऊंडला अशाच पद्धतीने विणून घ्यायचं। अशी हे 5 राऊंड मी कंप्लीट करून घेते आणि नंतर पान कसं विणायचं ते तुम्हाला सांगते। हे 5 राऊंड आपण असे कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि हे या पद्धतीने आपलं अननस विणून तयार झालेलं आहे। आता हे कशा पद्धतीने अटॅच करायचं ते पहा। हे 5ही बाजू एकत्र आणायची आपल्याला। हे या पद्धतीने असं हे एकत्र आणायचं आणि त्यानंतर वरती आपण 2-2 चेनचे गॅप विणून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पान विणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब ही करत जा। हे या पद्धतीने असे छोटे छोटे 5 गॅप बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याच्यावरती 5 पानं विणून घ्यायची आहेत। तुम्हाला जर हवे असतील तर या 5 पानांच्या मध्ये तुम्ही आणखी 4-4 पानंही विणू शकतात। अननसाचा पानांचा जो गुच्छ असतो तो खूप मोठा असतो, पण मी इथे 5च पानं विणलेली आहेत। या 5 पानांमध्ये तुम्ही आणखी जास्त पानंही विणू शकतात। मी इथे 5च विणलेली आहेत। या पद्धतीने हा येलोवाला धागा कट करून घ्यायचा आणि ग्रीनवाला जॉईंट करून घ्यायचा। आता आपण हे अशा पद्धतीने अटॅच करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला 8 चेन बनवून घ्यायच्या आहेत। इथे आपण 8 चेन बनवलेले आहेत। सुरुवातीला आपण अर्धा खांब, त्यानंतर अर्धे डबल खांब, त्यानंतर 1 डबल खांब आणि बाकीचे जे 5 आहेत ते आपण ट्रिपल खांब विणून घेणार आहोत आणि ते 5 ट्रिपल खांब झाल्यानंतर वरती येऊन असं अटॅच करून द्यायचं आहे आपल्याला। हे पहा, हा शेवटचा ट्रिपल खांब झाला। आता आपण दुसऱ्या गॅपमध्ये अटॅच करायचा आहे आणि तिथेच चेन बनवायची आहे व नंतर दुसऱ्या पानाला सुरुवात करायची आहे। याच पद्धतीने आपण हे सर्वही पानं विणून घेणार आहोत। तुम्ही मोठ्या बॉटलवरती अननस विणलं तरी चालेल, दिसायलाही खूप छान दिसेल। हे अगदी छोटंसं आहे। सुरुवातीला एक अर्धा खांब, नंतर सुरुवातीला एक अर्धा खांब विणायचा, त्यानंतर अर्धा डबल खांब विणायचा, त्यानंतर 1 डबल खांब विणायचा आणि बाकीचे जे आहेत ते आपण ट्रिपल खांब विणून नंतर अटॅच करायचं। अशाच पद्धतीने 5ही पानं तुम्ही विणून घ्या, आपलं अननस तयार होईल। भेटूयात पुढील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स।